आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक मंगलकामना। 14 ऑक्टोबर 1956 रोजी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला लाखो अनुयायांसहित नागपूर दीक्षाभूमी येथे पूज्य भदंत चंद्रमौळी यांच्या हस्ते धम्मदीक्षा त्यांनी घेतली आहे, आपल्याला दिली आहे। आणि या धम्माच्या झोळीमध्ये आपल्याला त्यांनी टाकलं आहे। विविध धम्माचा अभ्यास करून जगाला तारणारा हा बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा मार्ग आहे की ज्याच्यामुळे जगातलं दुःख नाहीसं करण्यास हा धम्म कारणीभूत ठरेल। जगाचं कल्याण आहे या बुद्ध धम्मामध्ये, दुःखमुक्तीचा मार्ग आहे या धम्मामध्ये। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे। हा मंगल दिन, हा मंगल क्षण आपण सदैव स्मरणात ठेवला पाहिजे। बुद्धाच्या तत्त्वज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही। सर्व धर्मीय लोकांसाठी दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे बुद्धांचा मार्ग आहे आणि ज्यांनी त्याचा अवलंब केला त्यांना निश्चितच याचं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या बौद्ध धम्मामध्ये जे पंचशील आहे, अष्टांग मार्ग आहे, 10 पारमिता आहेत, 7 बौद्धांग आहेत, 8 लोकधर्म आहेत आणि या विविध मूल्यांनी सजलेला हा बुद्धांचा धम्म आहे। तो जगाच्या कल्याणासाठी अतिशय प्रेरणादायी आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जगातील लोकांचा, सर्व धर्मातील लोकांचा विचार करून हा वैश्विक मौलिक बुद्धांचा धम्म आपल्या सर्वांच्या ओटीमध्ये टाकलेला आहे की जिथे जातीवर्ण व्यवस्था नाही, भेदभाव नाही, केवळ आणि केवळ बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू म्हणजे माणूस आणि माणसाचं मन हेच केंद्रस्थानी ठेवून बुद्धाने आपल्याला धम्म दिला आहे। आणि या पृथ्वीतलावर माणूस आणि माणसाशी माणसाचे असलेले हे नाते, याच गोष्टीवर बुद्धाचा धम्म अवलंबून आहे। त्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही, कोणतीही रूढी परंपरा नाही, कोणतंही कर्मकांड नाही। अगदी शुद्ध आणि उज्ज्वल पवित्र असा दुःखमुक्तीचा आणि आदर्श जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे बौद्ध धम्म आहे। आणि या संविधानकर्त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, प्रज्ञा, करुणा, मैत्रीशील या विविध अंगांनी परिपूर्ण असलेला जो धम्म आपल्याला दिला आहे त्या धम्माचा आपण सदैव आदर केला पाहिजे आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा अवलंब करून अनुभूती घेतली पाहिजे। तरच खऱ्या अर्थाने आपण स्वतःला एक बौद्ध अनुयायी समजूया। आणि प्रत्येक व्यक्तीला आदर्श जीवन जगण्यासाठी एखादा डोळ्यासमोर आपला गुरु असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि की ज्याला वाटतं की आपलं जीवन आदर्श असावं त्यांनी आपले गुरु म्हणून
महाकारुण्य तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांचा आदर्श आपल्या मनामध्ये बाळगून आपल्या जीवनाची वाटचाल करावी आणि आपले जीवन सार्थक करावं. आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये आजच्या या मंगलदिनी, मंगलक्षणी एकच सकारात्मक परिवर्तन घडून यावं. प्रत्येकाचा पाऊल हा धम्ममार्गावर आरूढ व्हावा, तरच खऱ्या अर्थाने आपण आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा केल्याचं श्रेय, आनंद आपल्याला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना जे अनुयायी नागपूर येथे नतमस्तक होण्यासाठी गेले आहेत, अशा सर्व अनुयायांनासुद्धा मी त्रिवार वंदन करते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आदर्श आणि शील सदाचार निर्माण होत प्रत्येकाचा पाऊल धम्ममार्गावर आरूढ हो आणि सारं जग आनंदी हो, प्रसन्न हो, धम्ममय हो, अशा अनेक मंगलकामना इथं व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या हार्दिक मंगलकामना व्यक्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढेही महान कार्य केलेले आहेत, त्या सर्व कार्यांना कृतज्ञतापूर्वक त्रिवार अभिवादन करते. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.